चला नर्मदे हर श्री विठ्ठल. चला 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 मंडळी, नर्मदे हर श्री विठ्ठल मंडळी, सुप्रभात. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर यात्री एक्सप्रेस. आणि आजचा आपला 67वा दिवस. 67व्या दिवसाची पहाट झालेली आहे, सुप्रभात झालेली आहे, वाटचाल सुरू झालेली आहे मेरेगाव इथून. खरंच हा मेरेगावच आहे, आपलाच गाव आहे हो. आणि हा हायवेवर आहे आश्रम. काल सांगितलंच मी, खूप सुंदर सेवा झाली इथं. स्वतः ढाब्याचे मालक आहेत, स्वतः सेवा करतात. तर खूप सुंदर असं झालेलं आहे. चला निघायचं का आता? तना फास्ट निकलने का? तना निकलेंगे, पर एक बात बताओ. बोलो. यहाँ के बारे में जरूर आप बताओ. बताया, कल ही बताया मैंने ना. बहुत जरूरी है, क्योंकि इस हाँ दूरी में जितना हाईवे पड़ेगा ना, लोग इसमें फंस जाएंगे. पता ही नहीं कहाँ आश्रम में क्या है. हाँ, डर के अंदर घुस जाते हैं. हाँ, इसके बारे में पता होना चाहिए. बताने की जरूरत नहीं. यहाँ बड़ी व्यवस्था होती है, मस्त आहे व्यवस्था, कोणी येऊ शकतं. चला मंडळी, भेटूयात पुढं श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि आज आपल्याला कदाचित हायवेच चालायचं आहे पूर्ण. चला चला नर्मदे हर श्री विठ्ठल मंडळी. हा का भेटायला आलो बरं तुम्हाला? त्याचं एक कारण आहे. मला तुम्ही खूप सुंदर सगळ्यांचं कमेंट येते बरं का. सगळ्यांचं, काही सुधारणा तर काही खूप आनंददायी, म्हणजे खूप आनंद येतो आहे तुमचे कमेंट वाचायला. फक्त मी एवढा आळशी आहे का मला रिप्लाय करता येत नाही. मी फक्त लाईक करतोय आणि लव करतोय तुमच्या कमेंटला, बस आनंदाने करतोय. पण मला तुम्हाला रिप्लाय देता येत नाही, कारण की समजून घ्या, आल्याला दमलेलो असतो आणि ते नाही जमत. आणि खऱ्या अर्थाने तुमच्या कमेंटमुळे आपल्याला स्फूर्ती येत असते. तर आपण एक काम करूयात. मी एक दिवस ठरवतोय कुठलं तरी, ते आज संध्याकाळी मी तारीख ह्या ब्लॉगमध्ये टाकून देईन का ह्या तारखेला आपण, जर नेटवर्क असला मला एका ठिकाणी, तर आपण लाईव्ह येऊयात. आणि लाईव्ह येऊन तुम्हीसुद्धा सर्व त्या दिवशी लाईव्ह या, बघूया, आपण बोलूयात. चला खूप जरा एकमेकांशी बोलू. तुम्हीसुद्धा लाईव्ह या, मीसुद्धा लाईव्ह येईन आपल्या चॅनलवरून. सगळ्यांशी आपण बोलूयात. चला बरं का. हा आपण छोटासा कॉन्सेप्ट करू, जेणेकरून आपण जोडूयात एकमेकाला. चला नर्मदे हर श्री विठ्ठल. तारीख सांगतो मी तुम्हाला आज संध्याकाळी. मंडळी सुप्रभात. सूर्यनारायण भगवान आरूढ झालेले आहेत, स्थानपन्न झालेले आहेत. आणि आपल्याला आजच्या किती 67व्या दिवसाला शुभेच्छा देण्याकरता आलेले आहेत. चला पुन्हा एकदा सूर्य भगवंताचं खूप गोड असं दर्शन झालेलं आहे. चला मंडळी, सुप्रभात. पुन्हा नर्मदे हर श्री विठ्ठल. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. पानी चाय दे दो बाबा को. हा दे दो. मस्त चाय बिस्किटचा बेत चालू आहे आपला. चाय बिस्किट खाऊया, नंतर पुढे निघूया. नर्मदे हर. हायवेवर लहान मुलं आलेले आहेत. नर्मदे हर नर्मदे हर. वाह, मजा आ रही. मेरे को लगा हाईवे पे कोई नहीं मिलेगा. अच्छा मिले, बच्चे मिले. बड़े दिनों से बच्चे नहीं मिल रहे थे. नर्मदे हर. हा मंडळी, काय घराची एंट्री आहे राव. अरे अतिशय सुंदर. बघायची आहे का तुम्हाला? घराची एंट्री बघा. वाह, अतिशय सुंदर. श्री विठ्ठल नर्मदे हर. वाह, खूप मोठा मार्केट ब्रिजच्या खाली. चलो, बाबा आमची फळं घ्यायला गेलेले आहेत. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. चलो श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. तुम्ही सोलून किती वाटाणे सोलशाल? हा वाटाण्याचा ढीग आहे. एवढा मटर सोललाय बाबा. कमी मटर सोललाय तो. ओके. आपण सकाळपासून निघालो मेरेगाव इथून. तर मेरेगाव
इथे हा वेअर हाऊस आहे बघा पिवळावाला, तुम करून दाखवतो लांबूनच बरं का. हा लमेटा येथे हा आश्रम आहे. त्याच्यामुळं काहीही काळजी करायची गरज नाही. हायवेवरून चालताना सुद्धा आश्रम आहेत आणि प्रॉपर ठिकाणावर आहेत बरं का. 20-22 किलोमीटरला हा आश्रम आहे. मेरेगाव ते हा आश्रम एकदम लमेटाला आश्रम आहे. मेरेगाववरून निघाल्यावर त्याला आश्रमात जाऊया आणि मग तिथं थोडा वेळ भेटूया. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. मस्त. अजून आपण चालत आहोत. आज आपण जिथून निघालो तिथून रस्त्याला 2 आश्रम होती, पण ती आश्रम बंद होती. का बंद होती याचं कारण कळलं नाही. तरीसुद्धा आज बघा देवाची कृपा, मैयाची कृपा. आज रस्त्यात चालताना खूप लोक काही ना काही वाटायला आली. रास्ते में चलते कितने लोग अपन को कुछ न बांटने आए पता है. केला मिला और भी बहुत कुछ मिले. केळ्या, पोहे, जिलेबी. त्याच्यानंतर पैसे सुद्धा लोकांनी, म्हणजे पैसे आम्ही घ्यायचे नसतात म्हणून आम्ही बाबांच्या पण ते कितीतरी पण प्रत्येकी आम्हाला 80 रुपये प्रत्येकी होतील एवढे पैसे लोकांनी, म्हणजे रस्त्याला 10 रुपये 20 रुपये कोणी देत असतं. या हायवेला पैसे पण आम्हाला भेटले. पैशांचं आम्हाला काही एवढं म्हणजे हे नाही आहे, पण त्यांची श्रद्धा मोडायची नसते म्हणून आम्ही ते घेतो आणि ते सुद्धा आम्ही दान करत असतो. तर सांगायचं एवढंच आहे का तरी कधी जेवण नाही भेटलं तर ते गोष्ट फेस करायला पाहिजे आणि आनंदाने त्याला झेलायला पाहिजे. आम्हाला तर आनंद व्हावा. ज्या दिवशी जेवण नाही भेटत त्या दिवशी उलटा असं वाटतं का चालत राहावं. मस्त आहे मस्त, म्हणजे पोट खाली असतं. थोडं काय ना काय खायचं. मग अशी आता आम्ही मस्त गुळाच्या पट्ट्या घेतल्या. भेटणार चलो भेटते. हां आता आपल्याला फक्त आहे ना शहापूर, जिथं आपल्याला संध्याकाळी पोचायचं होतं. वास्तविक शहापूर आम्हाला फक्त आणि फक्त 5 किलोमीटर राहिलं आहे आणि वाजत आहे फक्त 1 वाजेपर्यंत आम्ही चालतोय. 1 वाजेपर्यंत म्हणजे थांबत चालतोय सकाळपासून. काय नाही 1 तासात म्हणजे 2 वाजेपर्यंत 2:30 वाजेपर्यंत आपण संध्याकाळच्या विसावर पोहोचणार आहोत. आणि तिथं पोचल्यावर आपण कुठं ना कुठं काय ना काय थोडाफार नाश्ता करू शकतो. थांबा हात दमला माझा. कुठं ना कुठं आपण काहीतरी नाश्ताच करू शकतो की नाही. नाश्ता करू शकते ना. लोगों ने पैसा दिया है, आपल्याला केळी दिली, बहुत खाने के लिए रास्ते में दिया लोगों ने, तो क्या ही नाराज होना. कोई लोग बहुत नाराज होते हैं, अरे आश्रम नहीं मिला. नहीं मेरा कहने का वो मतलब नहीं, आश्रम है नहीं है फर्क नहीं पड़ता. अगर दोपहर में अगर नहीं कदाचित कभी भोजन मिलता है तो उसमें नाराजी जताने का क्या ही जरूरत है. एक बात और भी बता रहा हूँ. आश्रम हाईवे पे नहीं होते. हाँ. आश्रम अंदर होते हैं. हमने हाईवे जानबूझ के नहीं जानबूझ के नहीं लिया है. ये है भी हाईवे भी है और तट मार्ग थोडा कठीण याच्यासाठी आहे कारण की ह्या टायमाला तटावर जी शेती होते त्या शेतीमध्ये इकडले लोक पाणी सोडतात, खूप पाणी सोडतात. तो आप कल गिरो की नाही. कल मैं गिर गया था. मैंने सोचा कि काल महाराज एवढे जोरात पडले आम्हाला वाटलं काय झालं का काय नाही, कारण की पूरा हाथ मैंने लगाया. आणि नंतर आम्ही तेच मग ते आश्रम मध्ये जेव्हा रात्री थांबलो काल तर दुपारची गोष्ट सांगतोय. त्यांना विचारलं का तटावरून चालणं योग्य आहे का. तो म्हटलं महाराज बघा तुम्हाला आता पूर्ण शहापूर पर्यंत सगळी शेतं भिजलेली भेटतील, म्हणजे माती पूर्णपणे भिजलेली असेल. त्याच्यामुळं तुम्ही कदाचित हायवेला जा. आणि जेव्हा आम्ही हायवेला आलो बघतोय तर सर्व परिक्रमावासी कदाचितच कोणी असेल ते तटावरून चालल्यात, पण तटावरून आता तरी त्रास आहे. एक जण अजून चालत होता तटावरून, तो अक्षरशः नदीत पडता राहिलाय. वो जो गुजराती लड़का था ना कल रात को दाढ़ी वाला जब भी अपन को मिला आते मिले थे. वो तो बोलला अक्षरशः दादा मी बोलते चालत होतो तटावरून ती माती ओली होती सर्व सिंचनामुळं, ते पाणी लावतात त्याला, तर तो अक्षरशः पडता राहिला. असं कारण असल्यामुळं आजचा आपण प्रवास हे 2 दिवस त्याच्यानंतर पण आनंद आहे. काहीही अजिबात एकदम म्हणजे कुठल्या प्रकारचं दुःख नाही काय नाही. मस्त आता आपण 1 तासात पोहोचूयात आणि तिकडे आपण काहीतरी बघू. चला असे विठ्ठल नर्मदे हर. त्या पोरींनी लांबून आवाज दिला नर्मदे हर. आमचा बाबा चॉकलेट द्यायसाठी मागं गेला परत. नर्मदे हर. चला टोल प्लाझावर आलेलो आहोत शहापूरच्या पुढं.
आपण जरा निर्णय घेतला का वेळ भरपूर आहे तर निघूयात पुढं. तर शहापूरच्या पुढं एक 3 किलोमीटर आश्रम होता शहापूर क्रॉस केल्यावर. मला तिकडं जाऊ शहापुरा, शहापूर नाही शहापुरा. आणि इथं NH45 चालू झालेला आहे. NH12 होता याच्या मागं आम्हाला. चला आता आपला 1 किलोमीटरला आश्रम राहिलेला आहे आणि सूर्यनारायण भगवान अस्थाला जात आहे. खूप सुंदर आजचा दिवस. चला पोचूया मग नंतर बोलूया आजच्या दिवसाबद्दल. चला आजचा दिवस फार काहीतरी शिकण्यासारखा होता आम्हाला. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आज जाम चाललो, खूप चाललो आज. आज आम्हाला शिक्षा दिली. शिक्षा, ती शिक्षा कशाची आहे माहिती आहे का? ती शिक्षा आहे या चायची शिक्षा आहे, चायची. आणि ती चायची काय शिक्षा आहे ते मी तुम्हाला पोचल्यावर सांगेन जागेवर. का आज आम्हाला शिक्षा काय आहे फक्त एवढंच लक्षात ठेवा, एका चायची आम्हाला शिक्षा आहे. नर्मदे हर भैया. बाबाजी यांना पायाने चालता येत नाही पण बघा स्वतःच्या पायावर उभे आहेत. भैया मैं आपको बहुत मानता हूँ. क्यों मालूम है? लोगों को पैर होके हुए भीख मांगते हैं. आपके पैर का इशू देख रहा हूँ मैं. आप खड़ा हो के वहाँ पे धंधा कर रहे हो ना. आपसे आपके जैसा इंसान मैंने नहीं देखा. आपके जैसा इंसान, मजबूत इंसान हो आप. मजबूत, बहुत मजबूत इंसान हो. हाँ अच्छा बिल्डिंग का काम करते तो से गिरते क्या? अरे बापरे. ठीक आहे. बघा मंडळी याला बोलतात हिम्मत. न काही पाय असून बेबस आहेत. पाय असून, पाय असून बेबस सारखे राहतात, घरी पडून राहतात. मैं वही कहना चाहता हूँ. और इनको देखो यार, 3री मंजिल पे गिरी हुई. देखो याला बोलतात हिम्मत. चला सल्यूट आहे यांच्या कामाला. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आज आपण आलेलो आहोत या आश्रमात. फार 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 कष्ट घेत आलेलो आहोत. मगाशी तुम्हाला मी चायवाला दाखवला बघा, चायवाला. तर आज आम्हाला सबक. तर चायवाला दाखवला काय कारण झालं. आम्ही एवढे 66 दिवस झालं कधीच पहिला घर आम्ही टाळाटाळी केला नव्हता. आम्ही तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय का ज्या दिवशी आपण पहिला घर टाळू त्या दिवशी नर्मदा मैया दिवसभर आपल्याला भोजन नाही देत, चाय नाही देत, काहीच देत नाही. काहीच देत, कुछ भी नाही देत. शुरू में हमने मना कर दिया ना. आणि आज तेच झालं. आज आम्ही सुरुवातीला जेव्हा सकाळी सकाळी निघालो आणि लगेचच एक 10 पावलावरच एकाने आवाज दिलता. त्याला आम्ही नाकारलं आणि निघालो पुढं. आणि जे नाकारलं आज आम्हाला संध्याकाळपर्यंत जेवण नाही भेटलं म्हणतात. कुछ नहीं मिला कुछ भी नाही. म्हणजे ही प्रचिती आली या गोष्टीची का खरंच असंच आहे. आम्ही एवढे दिवस कधीच केलं नव्हतं पण आज कसं काय माहिती सकाळी सकाळी निघालो आणि त्याला आम्ही एकदमच म्हणजे असं नको आता कुठं चाय पिता म्हणजे सकाळी निघालो आहे नको प्यायला थांबायला नको. पण ती चुकी झाली आमच्याकडून. आणि नर्मदा भैयाने ती आम्हाला आजच्या दिवसाला सबक दिला का आज तुम्ही सकाळी नाकारलं ना. मेरे को बहुत पहले एक साधु ने बताया था उस टाइम पे. कभी नहीं मैं पहले से नहीं कर रहा हूँ. मैं सब लोगों को ये बता रहा हूँ बार बार. आज मैं चलने के चक्कर में उसी पे ध्यान ही नहीं दिया मैंने. और ना एक बार भी मेरे को आपने बोला. आणि हे मला रिअलाइज झाली इथं आल्यावर. हे 2-3 लगातार लगेच आज शहापूर आहे ना, शहापुरात घुसल्या 5 चायवाल्यांनी विचारलं महाराज चाय पिणार का. तेव्हा क्लिक झालं. तभी मेरे को क्लिक हुआ. लेकिन यांना मी यांना बोललो का असं झालंय. आज आपण अपमान केला चायवाल्यांचा म्हणजे दात्यांचा दान तात्यांचा आपण अपमान केला. आज नर्मदा मैयाने आपल्याला जेवणसुद्धा दिलं नाही. असं घडत असतं. पुन्हा आपण बाबा असं करणार नाही. पहिला जो पण घर आहे पहिला जो भी आवाज दे चुपचाप जाने का लेने का. चला आज आपण चांगलं चाललोय. आज आपण कम से कम 45 ते 48 किलोमीटर चाललोय तेव्हा हा आश्रम आम्हाला भेटलाय. आणि चला मंडळी शुभरात्री. पुन्हा तुम्हाला आजच्या दिवसाची आपली शुभरात्री. खूप सुंदर दिवस गेलेला आहे आता.
काही थकाव विकाव काही नाही, फक्त आज समजलं का हा आपल्याकडून ही चुकी ये पर तो झाली, आप तर अंत में ही कर ही नहीं रहे थे। ही चुकी परत करणार नाही, नहीं, ये गलती वापस कभी नहीं नहीं करेंगे। वो तो ठीक है। हाँ। और अंत में जब रह गया 4-6 किलोमीटर, हाँ। आप कहते बस अच्छा उस मंदिर में रह लेता हूँ, हाँ, जो मंदिर क्या? में छोटा छोटा उसमें रह शेवटी शेवटी वैताग आलेला, दौड़ो, दौड़ो, छोट्या छोट्या पहुंच मंदिरात जाएंगे, पण राहायची पहुंच तयार जाएंगे। झालेली माझी, मैंने यांना पहुंच बोलते जाएंगे। बार बार नाही चल इथं थांबू चलो, तिकडे चलो, थांबू, चलो, चलो। शेवटी यांनी खिचीत खिचीत आणला. चला जास्त आता व्हिडिओ लांबवत नाही, आजचा असाच प्रकार झाला आपला. तर पुन्हा असा आपल्याकडून प्रकार घडू नये, नर्मदा मैयाला कृपा प्रार्थना करतो का आमच्याकडून परत असा प्रकार घडू नये आणि आमच्यावर नर्मदा मैयाने कोप धरू नये. त्यासाठी पुन्हा एकदा चला नर्मदा मैयाची क्षमा मागू, सगळे दानदात्यांची क्षमा मागू जय आणि आपला पुढचा जय प्रवास पुन्हा आनंदाने सुरुवात करू. आजचा दिवस सुद्धा आनंदातच गेलाय, फक्त एवढंच का आपल्याला आश्रम नाही भेटले आणि इथं आश्रम भेटला. चला श्री विठ्ठल नर्मदे हर, शुभरात्री, उद्या भेटूया. नर्मदे